मार्केट पडले की विकायचं आणि वाढलं की घ्यायचं ही नॉर्मल लोकांची टेंडन्सी. त्यामुळे लक्षात घ्या, मार्केटमध्ये जे आता रिकव्हरी आली त्याच्यानंतर लोकांचं मार्केटमधलं पार्टिसिपेशन वाढलं आणि लोकांचे परत एकदा मार्केटमधल्या म्युच्युअल फंड मधल्या एसआयपीज असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, त्याचा फ्लो सुद्धा वाढायला आणि त्याचा इम्पॅक्ट कोणावरती झाला तर कॅपिटल मार्केटचे स्टॉक म्हणजे कोण? सीडीएसएल, के फिनटेक, कॅम्स. सीडीएसएल एक डिपॉझिटरी कंपनी आहे. के फिनटेक, कॅम्स हे म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजंट कंपनीज आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या एसआयपीज वाढतात त्या कंपन्यांचे रिव्हेन्यूज आणि प्रॉफिट सुद्धा वाढतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळं 23 तारखेच्या आसपास मी तुम्हाला कॅम्स असेल, के फिनटेक असेल या स्टॉक्स बद्दल मी अपडेट केलं होतं. स्वतःही मी त्या स्टॉक्स मध्ये पोझिशन घेतल्या होत्या. रिसेंटमध्ये त्या स्टॉक्स मध्ये जी रॅली झाली, ऑलरेडी समथिंग 11-12 लाख रुपीजचे प्रॉफिट्स त्या पोझिशन्स मध्ये रनिंग आहे. ते मी इथून पुढेही अजून कॅरी करेल. लक्षात ठेवा, तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग करताना किंवा मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंटमध्ये कंपन्याचे बिझनेस मॉडेल्स काय आहेत, कंपनी कशा प्रकारे बिझनेस करते, कोणत्या गोष्टींचा कंपनीला फायदा होणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. देन ओनली यू कॅन बिल्ड युअर कन्व्हिक्शन. देन ओनली तुम्हाला मार्केटमध्ये चांगले प्रॉफिटेबल ट्रेड्स बघायला मिळतील. नाहीतर सोम्या गोम्यांच्या कुठल्या तरी ट्रेडिंग सेटअप वरती किंवा कोणत्या इंडिकेटर्स वरती तुम्ही पैसे कमावू शकत नाही. लक्षात ठेवा. होप सो तुम्हाला हे कळालं असेल. थँक्यू.